हाय हॅलो नमस्ते। तर आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आणि ते कसं काम करतं हे जाणून घेणार आहोत। लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे तीच एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात। हो, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करत नाही, तुम्ही तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे तीच अट्रॅक्ट करत असता। कसं? तुम्ही जो विचार करताय तो पॉझिटिव्ह इंटेन्शननी केलात तर तुमच्याकडे तशी एनर्जी अट्रॅक्ट होणार आहे, आणि जर तुम्ही निगेटिव्ह इंटेन्शननी कोणती गोष्ट विचार करत असाल तर तुम्ही तशीच एनर्जी अट्रॅक्ट करणार आहात। आपण थोडं सविस्तर जाणून घेऊया। तर ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही रूल आहेत, ते असं सांगतात। त्यातला पहिला रूल असा आहे की आपल्या डोळ्यांनी आपल्याला जे काही दिसतं ती सगळी ऊर्जा आहे। मग आपण स्वतः सुद्धा एक एनर्जीच आहोत, आणि झाडं, वस्तू, खुर्ची, टेबल सगळं, आपल्याला आपलं घर, ही छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ही एनर्जी आहे। आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तिसरा रूल असा आहे की ह्या एनर्जीला आपण क्रिएट करू शकत नाही किंवा नष्ट सुद्धा करू शकत नाही। मग आपण तिचं रूप चेंज करू शकतो। मग ते कसं? जर आपल्याकडे आता पाणी आहे आणि ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर त्याचा बर्फ बनतो। हां, त्याला जर आपण गरम केलं तर त्याचं वाफ बनते। हां, म्हणजे त्याचं रूप चेंज होतंय, पण आपण पाणी बनवू शकतो का किंवा ते नष्ट करू शकतो का? ते नाही। लॉ ऑफ अट्रॅक्शनचा चौथा रूल असं सांगतो की ही जी एनर्जी आहे ती एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत असते। म्हणजे कसं? तर आता बघा, आपण एक रेडिओ आहे आणि मला 93 पॉइंट लावायचा आहे, आणि मी तो लावताना जर मागे किंवा पुढे 9 गेली, म्हणजे 94ला गेली तर 93 कनेक्ट होणार आहे का, सेट होणार आहे का, ट्यून होणार आहे का? तर नाही। तर त्यासाठी मला 93 वरच कनेक्ट येऊन ट्यून होणं गरजेचं आहे। म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक एनर्जीला एक फ्रिक्वेन्सी आहे, आणि आपल्या लाईफमध्ये आपल्याला जे काही अट्रॅक्ट करायचं असेल तर त्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होणं खूप गरजेचं आहे। आणि ते कसं होतं किंवा कसं होणार ते आपण पुढच्या भागात सविस्तर बघू। पण इथे आपण काय जाणून घेतलं की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपल्या विचारांना खूप महत्त्व आहे। हां, आणि ते आपण काय विचार करतोय, विचार काय करतोय, आणि त्या विचारांना आपण कोणती एनर्जी देतोय, काय फील करतोय, काय इमोशन क्रिएट करतोय, हे खूप महत्त्वाचं आहे। हा जो बेस आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, आणि ज्यांना कोणाला आपल्या लाईफचं क्रिएटर बनायचं आहे, आपले गोल पूर्ण करायचे, कोणीही आपल्या लाईफमध्ये रिलेशनशिप इश्यू, मनी रिलेटेड इश्यू, हेल्थ रिलेटेड इश्यू किंवा कोणता मोठा गोल घेऊन पुढे जायचं असेल तर त्यांनी एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन ह्या गोष्टींना सविस्तर जेव्हा समजून त्यावर चालणार, तर जेव्हा आपण हे इनबॅलन्स आहोत किंवा स्ट्रेस आपल्या लाईफमध्ये आहे तर आपली लाईफ कशी असते? इनबॅलन्स असते। तर लाईफमध्ये चढ उतार हे येतच राहणार आहेत, पण आपण ह्या गोष्टींना समजून घेऊन त्यावर जेव्हा काम करतो ना तेव्हा आपण बॅलन्स होऊन पुढे जात असतो। हां, आपला जाण्याचा जो मार्ग आहे, आपला गोल पूर्ण करण्याचा जो मार्ग आहे त्याचा स्पीड खूप वाढतो, आपण तो लवकर अट्रॅक्ट करतो। हां, तर त्यासाठी हा जो बेस आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तो समजून घेणं खूप गरजेचं आहे। तो नाही समजून घेत आहोत आपण तरी सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या लाईफवर काम करतच राहणार आहे। दुसरी गोष्ट, आपण कोणत्या गोष्टीवर फोकस करतोय, हां, की आपण आपला जो ध्येय आहे, आपला जो गोल आहे त्यावरच आपला फोकस आहे का, हे बघणं खूप गरजेचं आहे। खूप वेळा असं होतं की आपल्याला आपल्या लाईफमध्ये जे नाही आहे, हां, जे कमी आहे त्या गोष्टींवर जास्त लक्ष असतं की माझ्याकडे हे नाही आहे, मला हे हवं आहे, माझ्याकडे हे येतच नाही आहे, माझ्याबरोबर सतत असंच होत आहे, ह्या गोष्टींवर जास्त लक्ष असतं। आता आपण बघितलं
आपण ज्या गोष्टीला एनर्जी देणार आहोत ती एनर्जी वाढणार आहे। मग आपला फोकस कुठे हवा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये आपल्याला ज्या गोष्ट हवी आहे त्यात अवेअरनेस आणून जर आपण ती इथे एनर्जी दिली तर ती आपण लवकर अट्रॅक्ट करणार आहोत, लवकर आपला गोल पूर्ण होणार आहे, लवकर आपण सक्सेस होणार आहोत आणि आपल्या लाईफमध्ये आपल्याला जे काही हवं आहे ते आपण अट्रॅक्ट करणार आहोत। तर आज आपण बघितलं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आणि ते आपल्या लाईफमध्ये कसं काम करतं। आपण पुढच्या भागात बघणार आहोत लॉ ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।